श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आज आहे रविवार, कार्तिकी एकादशी. कार्तिकी एकादशीलाच आपण देव उठणे एकादशी असं सुद्धा म्हणत असतो. कार्तिकी एकादशी ही सर्वात महत्त्वाची आणि मोठी एकादशी मानली जाते, कारण याच एकादशीला श्रीहरी विष्णू हे 4 महिन्यांच्या योगनिद्रेमधून पुन्हा जागे होत असतात. भगवान श्रीहरी विष्णू हे देवशयनी एकादशीपासून 4 महिन्यांपर्यंत या संपूर्ण सृष्टीचा कारभार भगवान शिवशंकरांकडे सोपवून स्वतः योग निद्रेमध्ये जात असतात आणि तेव्हापासूनच चातुर्मासा सुरू होत असतो. आणि कार्तिकी एकादशीला म्हणजेच आजच्या या एकादशीला श्रीहरी विष्णू हे पुन्हा 4 महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होत असतात आणि या संपूर्ण सृष्टीचा कारभार पुन्हा आपल्या हातामध्ये घेत असतात. या कार्तिकी एकादशीलाच श्रीहरी विष्णू हे पुन्हा योगनिद्रेतून जागे होत असतात, म्हणून या कार्तिकी एकादशीला खूपच महत्त्व हे दिलं गेलं आहे. कार्तिकी एकादशीचं व्रत करणाऱ्या व्यक्तीला सर्व पापांपासून मुक्ती मिळत असते. त्याचप्रमाणे वर्षभरामध्ये येणाऱ्या सर्व एकादशींचं पुण्यफळ फक्त नुसतंच आपण कार्तिकी एकादशीचं व्रत केलं तर यामुळे आपल्याला मिळत असतं. तसंच या एकादशीचं व्रत केल्यामुळे आपल्याकडून कळत नकळत घडलेल्या पापांपासून आपल्याला मुक्ती मिळत असते. कार्तिकी एकादशीचा हा दिवस चातुर्मासाचा शेवटचा दिवस म्हणून सुद्धा ओळखला जातो. कार्तिकी एकादशीला अगदी मनोभावे पूजासेवा करणाऱ्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना श्रीहरी विष्णू हे पूर्ण करत असतात आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येते. कार्तिकी एकादशीला तुळस पूजा करणं हे अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं गेलं आहे आणि म्हणून आज प्रत्येकाने तुळशीला स्पर्श न करता तुलसी पूजन करायचे आहे आणि तुळशीजवळ संध्याकाळी धूपदीप हा जरूर लावायचा आहे. तुळस ही माता लक्ष्मीचंच रूप मानली गेलेली आहे. याच कार्तिकी एकादशीपासून तुलसी विवाह हा सुद्धा सुरू होत असतो. कार्तिकी एकादशीपासून ते त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत बहुतेक घरांमध्ये तुलसी विवाह हा लावला जात असतो. तुळस ही श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि म्हणूनच तिला विष्णुप्रिय असं म्हटलं जातं आणि तुळशीची पूजा केल्यामुळे श्रीहरी विष्णू हे आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात आणि तसंच आपल्या सर्व इच्छा मनोकामनासुद्धा पूर्ण करत असतात आणि म्हणूनच आज आपल्याला तुळशी पूजन हे जरूर करायचं आहे. आज कार्तिकी एकादशीला आपल्याला श्रीहरी विष्णू आणि तुळशीची पूजा ही तर करायचीच आहे, सेवा ही तर करायचीच आहे, पण त्यासोबत काही महत्त्वपूर्ण उपाय हे सुद्धा आपल्याला करायचे आहेत, जेणेकरून आपल्या घरामध्ये असलेलं दारिद्र्य दूर होईल, गरिबी दूर होईल, आपल्या आयुष्यामध्ये असलेल्या सर्व समस्या, संकट, अडचणी विष्णू कृपेने दूर होतील आणि आपल्या आयुष्याचं सोनं होईल. आणि आज हा उपाय आपल्याला संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस करायचा आहे. तर हा उपाय आपल्याला आज कसा करायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे, याबद्दलचीच संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि म्हणून ही महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हीसुद्धा हा उपाय आज नक्की करा. यामुळे तुम्हाला विष्णुकृपाही प्राप्त होईल. आज कार्तिकी एकादशीला हा उपाय जर आपण केला तर यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल, आपल्या घरामध्ये असलेलं दारिद्र्य दूर होईल, तसंच आपल्या घरातील सर्व सदस्यांवर विष्णुकृपा होईल आणि त्यांच्या आयुष्याचं सोनं होईल आणि त्यामुळे आपल्या घरातील सर्व सदस्यांची भरभरून प्रगती होईल. चला तर मग हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आता जाणून घेऊया. तर आज कार्तिकी एकादशीला संध्याकाळी हा उपाय आपल्याला दिवे लागण्याच्या वेळेस करायचा आहे. संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस एक दिवा प्रज्वलित करून त्या दिव्याखाली आपल्याला ही एक महत्त्वाची वस्तू ठेवायची आहे. आज संध्याकाळी दिव्याखाली ही एक वस्तू ठेवून तो दिवा प्रज्वलित केल्याने आपल्या घरातील सर्व सदस्यांचं श्रीहरी विष्णूंच्या कृपेने भाग्य उघडेल, नशीब बदलेल आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील. आपल्याला लक्ष्मी कृपा लाभेल आणि आपल्या घरातील सदस्यांच्या पैसे कमवण्याच्या मार्गामध्ये जे काही अडथळे निर्माण होत असतील तर ते सुद्धा यामुळे दूर होतील. आपल्या घरामध्ये पैसा येऊ लागेल, आपल्या घरात माता लक्ष्मीचं आगमन होईल आणि आपल्या घरात माता लक्ष्मी स्थिर होण्यास यामुळे मदत होईल आणि तसंच आपल्या घरामध्ये येत असलेल्या लक्ष्मीमध्ये सुद्धा वाढ होईल. आपण प्रत्येकजण संध्याकाळी आपल्या घरामध्ये, देवघरामध्ये, मुख्य प्रवेशद्वारावर आणि तसंच तुळशीजवळ दिवा हा लावतच असतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये दिव्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. दिवा प्रज्वलित केल्याशिवाय आपली कुठलीच पूजाही पूर्ण होत नाही. दिवा हा आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे आणि अज्ञानातून ज्ञानाकडे नेत असतो. दिवा हा ज्ञानाचा आणि प्रकाशाचा प्रतीक आहे. आपल्या घरामध्ये दिवा प्रज्वलित केल्यामुळे आपल्या घरातलं वातावरण हे प्रसन्नतादायक होत असतं. आपल्या घरातली सर्व निगेटिव्ह एनर्जीही बाहेर निघून जाते आणि तसंच आपण जी काही पूजा आपल्या देवांची करत असतो तर ती पूजा देवांपर्यंत दिव्यामार्फतच पोहोचत असते. दिवा प्रज्वलित केल्यामुळे देवसुद्धा आपल्यावर प्रसन्न होत असतात. तर असा हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस करायचा आहे आणि आज हा उपाय तुम्ही संध्याकाळी 6 वाजेपासून ते रात्री 9-9:30 वाजेपर्यंत करू शकतात. संध्याकाळी 6-6:30 वाजेची वेळ ही आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करण्याची वेळ असते
आणि म्हणूनच असा हा दिवा जेव्हा आपण संध्याकाळी लावू तर तेव्हा माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करेल. सतत जर तुमच्या घरामध्ये आर्थिक अडचणी येत असतील, पैशांच्या समस्या तुमच्या पुढे नेहमी सतत उभ्याच राहत असतील, तर आज हा उपाय तुम्ही नक्की करा. आणि हा उपाय आपल्या घरातील कोणतीही व्यक्ती करू शकते. ज्या महिलांना मासिक धर्म असेल तर अशा महिलांनी आपल्या घरातील इतर सदस्यांकडून हा उपाय करून घ्यायचा आहे. आणि जर तुम्हाला सुतक असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणारच नाही. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे. मग तुम्ही इथे स्टीलचा दिवा घेऊ शकतात किंवा मातीची पणती घेऊ शकतात किंवा पितळीचा कोणत्याही प्रकारचा दिवा तुम्ही इथे घेऊ शकता. पण फक्त सुस्थितीमध्ये असलेलाच दिवा आपल्याला हा उपाय करण्यासाठी घ्यायचा आहे. कुठलाही तुटलेला, खंडित झालेला, खराब झालेला, फुटलेला असा दिवा आपल्याला हा उपाय करण्यासाठी चुकूनही घ्यायचा नाही आहे. तर सुस्थितीत आणि अगदी व्यवस्थित असलेला असाच दिवा आपल्याला हा उपाय करण्यासाठी घ्यायचा आहे. आणि या दिव्यामध्ये आपल्याला दुहेरी कापसाची वात लावायची आहे आणि तसंच शुद्ध गाईचं तूप आपल्याला या दिव्यामध्ये टाकायचं आहे. आणि त्यानंतर एक स्वच्छ प्लेट आपल्याला घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये हळद आणि कुंकू एकत्र करून त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते ओलं करून आपल्याला त्या प्लेटमध्ये स्वस्तिक हे चिन्ह काढून घ्यायचं आहे. हळद आणि कुंकवाने हे स्वस्तिक चिन्ह आपल्याला प्लेटमध्ये काढायचं आहे. स्वस्तिक हे चिन्ह काढताना आपल्याला त्या स्वस्तिक चिन्हामध्ये मधले जे 4 बिंदू आहेत ते आणि दोन्ही साईडच्या उभ्या 2 रेषा या सुद्धा काढायच्या आहेत. तर याप्रमाणे स्वस्तिक हे चिन्ह काढल्यानंतर त्या प्लेटमध्ये आपल्याला मुठभर पांढरे तीळ हे टाकायचे आहेत. श्रीहरी विष्णूंच्या पूजेमध्ये तिळाला अतिशय महत्त्व आहे. तीळ ही श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि एकादशीच्या तिथीला आपण श्रीहरी विष्णूंना जर तीळ अर्पण केली तर यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत असतात. आपल्या मार्गामध्ये ज्या काही अडचणी येत असतात तर त्या दूर होतात आणि श्रीहरी विष्णूंचा कृपाशीर्वाद हा आपल्याला लाभतो. तिळाची उत्पत्ती ही श्रीहरी विष्णूंपासूनच झालेली आहे. त्यामुळे आज कार्तिकी एकादशीला तिळाचा हा अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे. असे हे मूठभर अखंड तीळ आपल्याला त्या प्लेटमध्ये टाकायचे आहेत आणि त्यावर हा दिवा ठेवून तो प्रज्वलित आपल्याला करायचा आहे. हा दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे आणि तिथे ठेवूनच तो आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. आणि हा दिवा देवघरामध्ये ठेवून प्रज्वलित केल्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला 2 अखंड फूल असलेल्या लवंगा टाकायच्या आहेत. आणि त्यानंतर या दिव्याची आपल्याला हळद, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करून पूजा करून घ्यायची आहे. आणि धूपदीप हा सुद्धा आपल्याला ओवाळून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर देवघरासमोर आसन टाकून बसून आपल्याला 1 वेळा श्रीसूक्त, 1 वेळा पुरुषसूक्त आणि 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र हे पठण करायचं आहे. आणि त्याचप्रमाणे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 1 माळी जप आपल्याला करायचा आहे. आणि तसंच तुम्हाला यावेळी जर विष्णू सहस्रनामाचं पठण करायला जमत असेल तर तुम्ही ते सुद्धा नक्की करा. तर याप्रमाणे या स्तोत्रांचं आणि मंत्रांचं पठण करून झाल्यानंतर श्रीहरी विष्णूंना आपले दोन्ही हात जोडून आपल्याला प्रार्थना विनंती करायची आहे की माझ्या घरातलं दारिद्र्य हे दूर होऊ देत, माझ्या घरातली गरिबी संपू देत, माझ्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ देत, माझ्या घरावर तुमचा सदैव कृपाशीर्वाद हा राहू दे, माझ्या घरातील सर्व सदस्यांची प्रगती होऊ देत आणि माझ्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड कृपाशीर्वाद, अखंड वास सदैव कायम राहू देत. आणि तसंच माझ्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी आणि उत्तम आयुरारोग्य हे कायम राहू देत. अशी प्रार्थना आपल्याला श्रीहरी विष्णूंना दोन्ही हात जोडून अगदी मनोभावे करायची आहे. हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर तो रात्री कमीत कमी 12 वाजेपर्यंत सुरू राहील. यासाठी तितकं तूप आपल्याला त्या दिव्यामध्ये घालायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी या दिव्यामध्ये आपण जे काही साहित्य हे टाकलेलं आहे तर त्याचं काय करायचं आहे तर या दिव्यामध्ये आपण 2 फूल असलेल्या लवंगा या टाकलेल्या आहेत. तर त्या लवंग आपल्याला त्या दिव्यामधून काढून घ्यायच्या आहेत आणि आपल्या तुळशीच्या मातीमध्ये त्या आपल्याला टाकून द्यायच्या आहेत, दाबून द्यायच्या आहेत. हे आपल्याला कार्तिकी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी करायचं आहे. आणि त्याचप्रमाणे त्या प्लेटमध्ये या दिव्याखाली आपण जी तीळ टाकलेली आहे तर ती तीळ आपल्याला गाईला खाऊ घालायची आहे किंवा पक्ष्यांना खाऊ घालायची आहे. जेव्हा गाय किंवा पक्षी ही तीळ खातील तर तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये असलेल्या आर्थिक अडचणी दूर होण्यास सुरुवात होते आणि तिथून पुढे आपली आर्थिक प्रगती होण्यास सुरुवात होत असते. आणि हा उपाय करण्यासाठी आपण जो दिवा हा घेतलेला आहे तर तो दिवा पुन्हा आपण घासून पुसून स्वच्छ करून पुन्हा वापरण्यासाठी घेऊ शकतो. तर याप्रमाणे हा अतिशय प्रभावी आणि साधा सोपा उपाय आपल्याला आज कार्तिकी एकादशीला संध्याकाळी करायचा आहे. हा असा उपाय केल्याने तुमचं दारिद्र्य जाऊन तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील. तुमच्या मार्गामध्ये येणाऱ्या सर्व अडचणी, अडथळे दूर होतील. संपूर्ण घरावर विष्णू कृपा होईल आणि सगळ्यांच्या आयुष्याचं सोनं होईल. तर याप्रमाणे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती दिलेली आहे की आज संध्याकाळी दिव्याचा आणि तिळाचा अत्यंत प्रभावी उपाय हा कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहितीही सांगितली आहे. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.